राजकारणातील पहिल्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. एक व्यासपीठ आणि मतदारांनी मतदान करण्याच्या उद्देशाने www.punepolitics.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून राजकारणाचा पाया असणाऱ्या सामान्य जनता, विविध पक्ष प्रतिनिधी आणि सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करून या संकेतस्थळाची बांधणी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना तेंडुलकर म्हणाले, माहिती तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणारे हे संकेतस्थळ समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त आहे. मतदारांमध्ये जनजागृती करून मतदान वाढवण्यासाठी या संकेतस्थळाचा उपयोग होईल. या विधेयक कामासाठी आणि राजकारणाबाबत जनजागृती करणारी व्यंगचित्रे मी उपलब्ध करून देईन. वाढत्या भ्रष्टाचारावर चिंता व्यक्त करत ते म्हणाले, एक सामान्य मतदार म्हणून माझा लोकप्रतिनिधींना एक प्रश्न आहे. जर एखाद्या ठिकाणी आम्हाला भ्रष्ट कारभाऱ्यांना सामोरे जावे लागल्यास वेळेवर भ्रष्टाचार विरुद्ध तुम्ही आमच्या बाजूने सक्षमपणे उभे राहणार का? सुशिक्षित जनता आणि तरुणांनी राजकारणात येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. हे अत्यंत महत्त्वाचे काम संकल्प डिझाईन्स या संस्थेच्या तरुणांनी केले असून संकेतस्थळ सामान्य जनता, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना जोडणारा उत्तम दुवा ठरो, असेही ते म्हणाले. पुणे पॉलिटिक्स या वेबसाईटचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. या वेबसाईटमध्ये मला अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी मिळत आहेत. त्याच्यामध्ये उमेदवारांना, पक्षाच्या नेत्यांना आपली मतं जास्त प्रभावीपणे त्यातून मतदारांच्या पर्यंत पोहोचती करता येतील ही शक्यता मला अतिशय स्पष्ट दिसते. बरं, ही वेबसाईट जी डिझाईन केली आहे तीही अप्रतिम केलेली आहे. त्याचा उपयोग नक्की करून घेता येईल सगळ्यांना. एक मतदार म्हणून माझी फक्त एकच इच्छा आहे की या वेबसाईटवरती जशी नेत्यांची, उमेदवारांची मतं रजिस्टर होतात, जी लोकांच्या पर्यंत पोहोचतात, नागरिकांच्या पर्यंत पोहोचतात, त्याचबरोबर नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील ज्या त्याच्यावरती नोंदवल्या जातात त्याही वाचल्या जाव्यात सगळ्यांच्याकडून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे की यातल्या प्रत्येक नेत्यानं, प्रत्येक पक्षाच्या नेत्याने आणि उमेदवाराने माझ्यासारख्या सामान्य मतदाराला एकच गोष्ट पटवून द्यायला हवी आहे की या भ्रष्टाचाराच्या किडीने संपूर्ण राष्ट्र पोखरलं गेलेलं आहे आणि आज आपण पाकिस्तान सारख्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलो आहोत. त्यातून मागे आपण कसे फिरणार आहोत आणि तुम्ही या संदर्भात काय करणार आहात आणि लोकांना थेट आश्वासन देता आलं पाहिजे. थेट आश्वासन म्हणजे असं की ज्या वेळेला माझ्यासारखा मतदार आयुष्य जगत असताना त्याला भ्रष्ट मार्गांचा वापर करणं सक्तीचं होतं, तिथे ही मंडळी माझ्यासाठी काय करणार आहेत हे त्यांनी मला सांगावं. माझ्या मदतीला ती येणार आहेत की नाही, माझी यातून मुक्तता करणार आहेत की नाही हे मतदारांना त्यांनी सांगायला हवं, अशी माझी स्पष्ट अपेक्षा मी इथं व्यक्त करतो. आणि पॉलिटिकल नेत्यांनी या माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. या वेबसाईटबद्दल सगळ्या या वेबसाईट प्रवर्तकांचे, संयोजकांचे मी एक नागरिक म्हणून मला माझ्या मनात वाटणारी कृतज्ञता मी व्यक्त करतो. या संकेतस्थळावर सर्व पक्ष संघटना, नेते आणि लोकप्रतिनिधींची माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून यातून सामान्य जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्यास मदत होईल, अशी माहिती या संकेतस्थळाचे निर्माते स्वप्नील नहार यांनी दिली. मी स्वप्नील नहार आणि हे माझ्या सोबती आहे जे आनंद जगताप. आम्ही दोघांनी संकल्प डिझाईन्स नावाची एक संस्था चालू केली. त्याला 1 वर्षात कम्प्लीट होईल. याच्यामध्ये आम्ही पुण्यातली म्हणजे व्यवसाय न करता पुण्यातल्या ज्या सामाजिक गोष्टी त्याच्यावरती प्रकाश पडावा म्हणून punepolitics.com नावाचं हे संकेतस्थळ चालू केलंय, ज्याचं उद्घाटन आता व्यंगचित्रकार मंगेशजी तेंडुलकर यांच्या हस्ते झालं. punepolitics.com ही पहिली सोशल नेटवर्किंग पॉलिटिक्सची साईट असेल ज्याच्यामध्ये कार्यकर्ते स्वतःची प्रोफाईल स्वतः बनवू शकतील आणि याच्यामधून आपण मतदान वाढावे हा मोठो डोळ्यासमोर ठेवून आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची सगळी माहिती लोकांना कळावी या उद्देशाने हे संकेतस्थळ चालू केले आहे आणि मंगेशजी तेंडुलकर यांनी आपल्याला या संदर्भात शुभेच्छा दिल्या आहेत.
तर जे काय आपले सगळे व्ह्युअर्स आहेत त्यांनी हे संकेतस्थळ मोठ्या प्रमाणात बघावे ही पुणे पॉलिटिक्स.com च्या टीमतर्फे सदिच्छा.